ओके. तर नेक्स्ट टॉपिक आहे लाईट रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. ठीक आहे. तर बघा सुरुवातीला काय म्हणले, वी सी अ व्हरायटी ऑफ ऑब्जेक्ट्स इन द वर्ल्ड अराउंड अस. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी आपण पाहतो. हाऊएव्हर वी आर अनेबल टू सी एनिथिंग इन अ डार्क रूम. पण अंधाऱ्या खोलीमध्ये मात्र आपण गोष्टी ज्या आहेत त्या पाहू शकत नाही. ऑन लाइटिंग अप द रूम थिंग्स बिकम विसिबल. ज्यावेळेस आपण ते खोलीमध्ये प्रकाश आणतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दृश्य होतात, आपल्याला अ, पाहू शकतो आपण त्या गोष्टी दृश्य पाहू शकतो ते. व्हॉट मेक थिंग्स विजिबल म्हणजे कशामुळं हे आपल्याला पाहता येऊ शकलं. ड्युरिंग द डे द सनलाईट हेल्प अस टू सी ऑब्जेक्ट. दिवसा काय होतं बघा, सूर्याचा जो प्रकाश असतो त्याच्या सहाय्याने आपण गोष्टी पाहू शकतो. अँड ऑब्जेक्ट रिफ्लेक्ट्स अ लाईट दॅट फॉल्स ऑन इट. दिस रिफ्लेक्ट लाईट वेन रिसिव्ड बाय आवर आईज इनेबल अस टू सी थिंग्स. ठीक आहे. ज्यावेळेस एखाद्या गोष्टीवरती प्रकाश पडतो तर ते प्रकाश परावर्तित त्याचं होतं आणि परावर्तित किरण आपल्या डोळ्यापर्यंत येऊन पोचतात आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहू शकतो. वी आर एबल टू सी थ्रू अ ट्रान्सपरंट मीडियम ॲज लाईट इज ट्रान्समिटेड थ्रू इट. म्हणजे बघा, ज्यावेळेस एखाद्या पारदर्शक पदार्थातून प्रकाश किरण पुढे जातात त्यावेळेस त्या गोष्टी आपण पाहू शकतो. देअर आर नंबर ऑफ कॉमन वंडरफुल फेनॉमेना असोसिएटेड विथ लाईट सच ॲज image formation by mirrors, the twinkling of star, a beautiful colors of rainbow, bending a light by medium, so on. ठीक आहे. तर बघा अगदी याच प्रकाशामुळे आपण खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे निसर्गामध्ये असणाऱ्या त्या पाहू शकतो. जसं की काय असेल की आरशामुळं तयार होणारी प्रतिमा किंवा ताऱ्यांचं चमक नसेल किंवा इंद्रधनुष्यामध्ये असणारे विविध रंग. ठीक आहे. अ स्टडी ऑफ प्रॉपर्टी ऑफ लाईट हेल्प अस टू एक्सप्लोर देम. ठीक आहे. तर याच प्रकाशाचा अभ्यास करून आपण या सर्व गोष्टी समजून घेऊया. बाय ऑब्झर्विंग द कॉमन ऑप्टिकल फिनॉमिना अराउंड अस वी मे कन्क्लूड दॅट लाईट सीम टू ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे. तर आपण जर बाकी गोष्टींचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रकाशकिरण जे आहेत ते एका सरळ रेषेमध्ये प्रवास करतात. The fact that a small source of cast a sharp shadow of an opaque object points to this straight line path of light usually indicated as a ray of a light. ठीक आहे. तर काय होईल बघा, या प्रकाशकिरणाच्या मार्गामध्ये एखादी अपारदर्शक वस्तू जर आली तर त्याचं काय होईल, तुम्हाला असं म्हणजे शाडो तयार झालेला पाहायला मिळेल, त्याची सावली तयार झालेली पाहायला मिळेल. ठीक आहे. तर बघा थोडं ओपॅक ऑब्जेक्टबद्दल या बॉक्समध्ये सांगितलेलं आहे. तर बघा डिस्क्रिप्शनमध्ये म्हणले, इफ अन ओपॅक ऑब्जेक्ट ऑन द पाथ ऑफ लाईट बिकम्स व्हेरी स्मॉल लाईट हॅज अ टेंडन्सी टू बेंड अराउंड इट अँड नॉट वॉक इन अ स्ट्रेट लाईन अँड इफेक्ट नोन ॲज डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे. तर बघा प्रकाशाच्या मार्गामध्ये एखादी अपारदर्शक वस्तू आल्यानंतर जो प्रकाश आहे तो काय करतो, त्याचा मार्ग बदलतो, तो सरळ रेषेत पुढे जात नाही. त्यालाच आपण काय म्हणतो, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे. किंवा डिफ्रॅक्शन ऑफ लाईट जी आहे त्याची व्याख्या दिली इथं. देन द स्ट्रेट लाईन ट्रीटमेंट ऑफ ऑप्टिक्स युजिंग रे फेल्स. ठीक आहे. म्हणजे सरळ रेषेत त्यांचा जो मार्ग आहे तो थांबेल. टू एक्सप्लेन फेनॉमेना सच एज डिफ्रॅक्शन लाईट is thought of a wave, the details of which you will study in higher classes. Again, at the beginning of 20th century, it becomes known that wave theory of light often becomes inadequate for treatment of interaction of light with matter, and light often behaves somewhat like a stream of particle. तर बघा 20व्या शतकामध्ये वेव्ह थिअरी ऑफ लाईट मांडली गेली, पण तीही म्हणजे पूर्ण नव्हती. ती जी माहिती आहे ती सफिशियंट नव्हती, जिच्यामध्ये काय सांगितलं बघा की प्रकाश जो आहे तो एखाद्या गोष्टीसोबत इंटरॅक्शन करतो. ठीक आहे. आणि हा जो प्रकाश आहे तो कसा आहे, स्ट्रीम ऑफ पार्टिकल आहे. दिस कन्फ्युजन अबाउट द ट्रू नेचर ऑफ लाईट कंटिन्यूड फॉर सम इयर्स टिल अ मॉडर्न क्वांटम थिअरी ऑफ लाईट emerged in which light is neither a wave nor a particle. The new theory reconciled the particle properties of light with the wave nature. ठीक आहे. तर बघा याच्यानंतर मॉडर्न क्वांटम थिअरी मांडली गेली, ज्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की लाईट जी आहे ती वेव्हही नाही किंवा
पार्टिकलही नाही. ठीक आहे. असं लाईटची जी काही नवीन गुणधर्म आहेत ते याच्यामध्ये सांगितलेले आहेत. ओके. देन नेक्स्ट काय म्हणलं बघा मग, तर in this chapter we shall study the phenomena of reflection and refraction of light using the straight line propagation of light. These basic concept will help us the study of some of the optical phenomena in nature. ठीक आहे. तर आपण इथं काय शिकणार बघा, प्रकाशाचं परावर्तन कसं होतं किंवा रिफ्रॅक्शन म्हणजे काय, ज्यावेळेस प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय बदल होतात हे शिकणार आहोत. This basic concept will help us in the study of some optical phenomena in nature. ठीक आहे. तर याच्या आधारे आपण निसर्गात घडणारे काही प्रकाशाच्या संदर्भात असलेले बदल सुद्धा शिकणार आहोत. We shall try to understand in this chapter the reflection of light by spherical mirror. ठीक आहे. तर आपलं भर कशावरती आहे, स्पेरिकल मिररवरती. ओके. किंवा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचं परावर्तन कसं होतं किंवा रिअल लाईफ सिच्युएशनशी आपण काहीची तुलना करणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवातीला रिफ्लेक्शन ऑफ लाईट काय म्हणलं बघा मग, अ हायली पॉलिश सरफेस सच ॲज अ मिरर रिफ्लेक्ट्स मोस्ट ऑफ लाईट फॉलिंग ऑन इट. यू आर ऑलरेडी फॅमिलियर विथ द लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे. तर आरशाच्या पृष्ठभागावरती प्रकाशकिरण पडल्यानंतर ते परावर्तित होतात. ठीक आहे. तर प्रकाशाच्या परावर्तनाचे काही नियम आहेत ते आपण बघूया आता. ठीक आहे. तर बघा, लेट अस रिकॉल दिस लॉज. पहिला लॉ काय आहे, द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे. परावर्तित आणि आपाती किरण आणि परावर्तित किरण. ठीक आहे. या हे जो काय अँगल क्रिएट करत असतो कसा असतो, सारखा असतो. दुसरा नियम आहे, द इन्सिडेंट रे द नॉर्मल टू द मिरर ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स अँड रिफ्लेक्टेड रे ऑल लाई इन द सेम प्लेन. ठीक आहे. तर समजा हा एक प्लेन आहे, इथं हा प्रकाश किरण आला, पुन्हा त्यांनी मार्ग बदलला. ठीक आहे. तर हे तिन्ही गोष्टी जे आहेत ते एकाच प्रतलामध्ये असतात. These laws of reflection are applicable to all types of reflecting surface including spherical mirror. ठीक आहे. तर सर्व प्रकारच्या पृष्ठभाग जिथून प्रकाशाचं परावर्तन होतं त्यामध्ये हा स्पेरिकल म्हणजे पृष्ठभाग सुद्धा येईल. तर ह्या सगळ्यांसाठी हे तिन्ही नियम म्हणजे नियम जे आहेत ते लागू होतात. यू आर फॅमिलियर विथ द फॉर्मेशन ऑफ इमेज बाय प्लेन मिरर. ठीक आहे. तर प्लेन मिररपासून तयार होणारी जी प्रतिमा आहे ती आपल्याला माहिती आहे. तर तिचे काही गुणधर्म आपण समजून घेऊया. तर पहिली प्रॉपर्टी आहे, इमेज फॉर्म बाय प्लेन मिरर इज ऑलवेज व्हर्च्युअल अँड इरेक्ट. ठीक आहे. तर तुम्ही प्लेन मिररच्या समोर उभा आहात तर तुमची प्रतिमा अशी इरेक्ट म्हणजे उभी पाहायला मिळते. आणि व्हर्च्युअल म्हणजे कशी बघा, की तुम्ही आरशापासून बाजूला गेले की लगेच ती इमेज जी आहे ती नाहीशी होईल. म्हणजे एक आभासी प्रतिमा तिथे तयार झालेला आपल्याला पाहायला मिळेल. द साईज ऑफ इमेज इज इक्वल टू दॅट ऑफ ऑब्जेक्ट. तर त्या वस्तूची, व्यक्तीची जी प्रतिमा आहे तेवढीच प्रतिमा तुम्हाला तिथं तयार झालेली पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. द इमेज फॉर्म्ड इज ॲज फार बिहाइंड द मिरर ॲज द ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ इट. फर्दर इमेज इज लॅटरली इन्व्हर्टेड. हाऊ वुड द इमेजेस बी when the reflecting surface are curved? Let us explore. ठीक आहे. तर हे झालं प्लेन मिरर बद्दल. पण ज्यावेळेस सरफेस जे आहेत कर्वड असतात रिफ्लेक्टिंग सरफेस त्यावेळेस काय होतं ते आपल्याला आता पाहायचं आहे. त्यासाठी एक ॲक्टिव्हिटी करतो आपण. तर बघा काय सांगितलं मग ॲक्टिव्हिटीमध्ये, टेक अ शायनिंग स्पून, चमकणारा चमचा घ्यायचा आहे. ट्राय टू व्ह्यू युअर फेस इन इट्स कर्वड सरफेस. ठीक आहे. तर इथं दाखवलं बघा आपण अशा कर्वड सरफेसमध्ये आपण आपला काय म्हणूया चेहरा पाहायचा प्रयत्न करायचा आहे. तर पुढचा प्रश्न आहे, डू यू गेट द इमेज, इज इट स्मॉलर ऑर लार्जर. ठीक आहे. तुम्हाला प्रतिमा मिळाली का, ती लहान आहे किंवा मोठी आहे. तर त्याचं उत्तर काय असेल बघा, तर आपल्याला एनलार्जड आणि इरेक्ट इमेज त्या ठिकाणी मिळते. ओके. मूव द स्पून स्लोली अवे फ्रॉम युअर फेस, ऑब्झर्व द इमेज, हाऊ डज इट चेंज. ठीक आहे. तर आता जी इमेज इरेक्ट होती ती काही वेळानंतर तुम्हाला इन्व्हर्टेड झालेली पाहायला मिळेल, कारण तुम्ही चमचा जो आहे तो हळूहळू तुमच्या चेहऱ्यापासून लांब घेऊन जात आहात. रिव्हर्स द स्पून अँड रिपीट द ॲक्टिव्हिटी, हाऊ डज द इमेज लुक लाईक नाव. ठीक आहे. आता आपण काय केलं, चमचा उलटा केला. आधी आतील पृष्ठभागामध्ये आपण आपला चेहरा पाहत होतो, आता बाहेरील पृष्ठभागामध्ये आपण आपला चेहरा पाहतोय. ठीक आहे.
हाऊ डज द इमेज लुक्स लाईक. आता या ठिकाणी तयार होणारी प्रतिमा कशी असेल, तर ती व्हर्च्युअल, इरेक्ट अँड डायमेन्शड अशा 3 प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. ओके. तर पुढं एक प्रश्न आहे, कम्पेअर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द इमेज ऑन द 2 सरफेसेस. आता ह्या ज्या प्रतिमा तयार झाल्या त्याची आपण तुलना करूया. ठीक आहे. तर बघा, कॉन्केव्ह इमेजेस फॉर्म लार्जर दॅन ऑब्जेक्ट. कॉन्केव्हमध्ये त्या त्याची जी प्रतिमा आहे, मूळ प्रतिमा त्याच्यापेक्षा मोठी तुम्हाला प्रतिमा त्याची मिळेल. आणि कॉन्व्हेक्समध्ये मात्र कसं आहे बघा, मिरर शो डायमेन्शन फॉर ऑल पोझिशन. म्हणजे तुम्ही सेंटर ऑफ कर्वेचर, फोकस किंवा पोल असं कुठेही ठेवा, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डायमेन्शन इमेज फॉर्म झालेली पाहायला मिळेल. तर बघा पुन्हा ते चाललंय, द कर्वड सरफेस ऑफ अ शायनिंग स्पून शुड बी कन्सिडर्ड ॲज अ कर्वड मिरर. ठीक आहे. कर्वड मिरर, जो कर्वड सरफेस आहे बघा, ठीक आहे, तर त्याला आपण कर्वड मिरर म्हणतोय. द मोस्ट कॉमनली युज्ड टाईप ऑफ कर्वड मिरर इज अ स्पेरिकल मिरर. ठीक आहे. तर ज्याला आपण गोलीय आरसे म्हणूया. ओके. द रिफ्लेक्टिंग सरफेस ऑफ सच मिरर्स कॅन बी कन्सिडर्ड टू फॉर्म अ पार्ट ऑफ सरफेस ऑफ स्पेअर. सच मिरर्स हुज रिफ्लेक्टिंग सरफेस आर स्पेरिकल आर कॉल्ड एज स्पेरिकल मिरर. तर बघा याला डेफिनेशन सुद्धा दिलेलं आहे स्पेरिकल मिररची. वी शॅल नाऊ स्टडी about spherical mirrors in some details.